36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील सिंधी बुजुर्ग येथे सम्राट अशोकांची जयंती प्रबोधनाने साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना सम्राट अशोकांच्या काळामध्ये सोन्याची शिक्के जनतेच्या खिशात होती. भारताजवळ सोनं किती असेल पृथ्वीवर राज्य होतं असा महातख्ता राजा भारतामध्ये होऊन गेला. भारतामध्ये जगातले विद्यार्थी शिकायला येत होते. नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, बुद्धगया विद्यापीठ असे मोठमोठे विद्यापीठ भारतामध्ये होते. जगातले लोक भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते. शिक्षण घेऊन जगाने प्रगती केली. आज भारताचे लोक विद्यार्थी जगामध्ये विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. म्हणून सम्राट अशोकांचे विचार, सम्राट अशोकांची प्रेरणा बुद्धाला शरण जाऊन प्रगती करू शकते. जगामध्ये प्रभाव निर्माण झाला. माणूस बुद्धिवान झाला, धनवान झाला, शीलवान झाला, गुणवान झाला, सुखी संपन्न, बहुजन हिताय बहुजन सुखाय असं सुवर्णयोग राज्य भारतामध्ये निर्माण करून महासत्ताक निर्माण करून. म्हणून सम्राट अशोकांचे विचार भारताला प्रेरणादायी विचार आहेत. सम्राट अशोकांचे पंचशील, पक्षुबंदी हे अनेक कायदे अंमलात आणले. म्हणून सम्राट अशोकांनाच भारत सुजलाम सुफलाम महासत्ताक बनवायचे असेल तर सम्राट अशोकांचे विचार आपल्याला अंमलात आणावे लागतील असं मान्यवरांनी मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मनोजभाऊ मेंढे, सिद्धार्थ सावळे, रमेश सावळे, विलासभाऊ पाहुणे, पगार, मेश्राम सर, गावातील बौद्ध उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रियदर्शी सम्राट अशोकांनी या देशामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला असे अनेक विद्यालय निर्माण केले. जगातील विद्यार्थी इथं शिकायला येत होते. आजचे विद्यार्थी आपले अमेरिका, लंडनला जातात. ही दुःखाची बाब आहे. देशाला सोन्याची चिडिया जे म्हटलं गेलं आहे, हा सम्राट अशोकाचे युग आहे. ज्या युगामध्ये सोन्याचे नाणे होते आणि सोन्याचे चलन होती, तो युग कोणतं तर ते सम्राट अशोकांचं युग आहे. ते राज्य कोणाचं होतं तर सम्राट अशोकांचं होतं. ते पुन्हा आपलं राज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला शीलवान, गुणवान आणि श्रद्धावान या बनावं लागेल. आणि बुद्धाची कास धरल्याशिवाय ते होणार नाही. आपल्याला जगात युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश या ठिकाणी दिल्याचा आहे. जय भीम, नमो. प्रियदर्शी अशोक सम्राट यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि अशोक सम्राटांनी 84,000 स्तूप बांधले आहे, विहार बांधले आहे. म्हणून अशोक सम्राटाचं नाव हे जगी अमर आहे आणि अमर राहील. आणि हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.